लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत सुद्धा जनमत महाविकास आघाडीच्या बाजूला राहील या विश्वासानं प्रचारात उतरलेल्या महाविकास आघाडीचा प्रत्यक्ष निकालानंतर भ्रमनिरास झालाय. या निकालावर प्रतिक्रिया देताना भाकपचे कॉम्रेड दिलीप पवार यांनी महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांना आत्मचिंतनाची गरज असल्याचं सांगितलं. खरं म्हणजे पैशांचा वाटप अमाप झाला असं माझा समज आहे. लोक बोलत होते त्याच्यामध्ये माझा समज आहे. कारण मी एका निवडणूक माझ्या भागात गेलो होतो तर त्या 20 महिला अशा थांबलेल्या होत्या. खाली पैसे दिलेले वरती आलेले नाहीत असे ते म्हणत होते. म्हणजे याचा अर्थ पैसा वाटप झाला होता. आणि सर्व लोक आता बोलतात अशा पद्धतीने की इतका पैसा कधी आजपर्यंत वाटप झालेला मी बघितला नाही. मग हा पैसा कुठून आला, निवडणूक काय करत होतं, असे प्रश्न गंभीर आहेत. कारण निवडणूक आयोगाला पैसे वाटलेले कळायला नसेल, सामान्य माणसाला कळतं आणि ह्याला कळत नसेल तर यांना नोकऱ्यावरून रिटायर करायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना बाजूला करायला पाहिजे. कारण ह्यांना ठेवून काय उपयोग होणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघितलं की निर्णय घेत असताना कुणाच्या तरी मर्जीवर घेतले जातात असं चित्र स्पष्ट होतं. 2-3 महिने निवडणूक पुढे ढकलली. ह्याचं कारण काय? म्हणजे असे हे सगळे बारीक सारीक प्रश्न घेऊन आणि आत्मचिंतनसुद्धा आम्हाला करायला पाहिजे हे खरंच आहे. कारण आत्मचिंतन आम्ही केल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि निश्चित योग्य पद्धतीनं सर्व समाजाच्या प्रश्नावर घेऊन लढाई करण्याची गरज आहे आणि ती करत राहू. आम आदमी पार्टीचे उत्तम पाटील यांनी महाविकास आघाडी एकसंध ठेवून यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोमानं लढवू असा विश्वास व्यक्त केलाय. शरद पवार साहेब ही म्हटले की मशीनवरती शंका घेणं हे सध्या कुठंतरी कौल अमान्य करण्यासारखं होईल. त्याच्यामुळं आपण अजून चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करून भविष्यामध्ये लोकांची सेवा करून त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, आम आदमी पक्ष म्हणून आम्ही जोरदारपणे पुन्हा एकदा लोकांमध्ये जाणार आहोत, त्यांची कामं करणार आहोत आणि त्यांचा विश्वास जिंकून येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जोमाने आम्ही लढवणार आहोत. शेतकरी कामगार पक्षाचे भाई बाबूराव कदम यांनी महायुतीच्या बाजूनं लागलेला एकतर्फी निकाल शंकास्पद असल्याचं सांगत मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात यावं अशी मागणी केली आहे. काही वर्षात मशीनवरची जी मत घेण्याची पद्धत आहे ही पद्धत बंद करून मतपत्रिकेवर मतदान घ्या अशा स्वरूपाची डाव्या आघाडी गेली 10 वर्ष 15 वर्ष मागणी करत आहे. त्याला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. कारण हे जातीवादी धर्मवादी लोकांचं सरकार आहे आणि ते लोकांना फसवतात की धर्माच्या ह्याच्यामध्ये आणि लोक भावनेच्या भरात त्या मशीनवर विचार न करता मतदान करतात. तर मशीन संशयास्पद आहे. मशीन पद्धत बंद झाली पाहिजे देशामध्ये आणि पूर्वीप्रमाणे जे बॉलेट पेपर आहे, मतपत्रिका, मतपेटीद्वारे मतदान लोकांचं घेतलं पाहिजे तरच त्याला काहीतरी न्याय मिळेल. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांसह त्यांना साथ देणाऱ्या सर्व पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त होतीये.